सलाम भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपल्या या चॅनलला नुकतेच 3000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत। मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही या चॅनलला प्रोत्साहन देत आहात आणि परमेश्वराच्या सेवेसाठी तुम्ही देखील योगदान देत आहात। त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे। आपले 3000 सबस्क्रायबर्स होऊन जवळजवळ 2.5 लाखाच्या वर आपले व्ह्यूवर्स झालेले आहेत। त्या सगळ्या व्ह्यूवर्सचे मी आभार मानतो आणि अजूनही जर तुम्ही आपला हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर माझी विनंती आहे की आपण हा चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही देखील विश्वासामध्ये अधिकाधिक वाढताल। आज जो विषय आपण निवडलेला आहे तो तितकाच महत्त्वाचा आहे, जो आपल्याला विश्वासामध्ये अधिकाधिक वाढवणार आहे। आणि तुमच्या मनामध्ये याविषयी खूप सारे प्रश्न असतील, पण माझा विश्वास आहे आजच्या व्हिडिओनंतर तुमचे ते प्रश्न नक्कीच सुटतील आणि परमेश्वराचा आत्मा तुमच्या अंतःकरणामध्ये कार्य करेल, हा माझा पूर्ण विश्वास आणि माझी खात्री आहे। तर या आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया। आजचा विषय जो आहे तो उपवास आणि प्रार्थना। या आपण आपलं बायबल हातात घेऊया आणि या अध्ययनाला सुरुवात करूया। उपवास आणि प्रार्थना ख्रिस्ती विश्वासामध्ये या दोन्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत। प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं, याविषयी खूप सारे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत आणि खूप सारे लोक याबद्दल बोलतातही। या गोष्टी आपल्याला माहिती आहेत। तुम्ही आयदर ख्रिस्ती विश्वासू असा किंवा इतर विश्वासामधून असा, तुम्हाला प्रार्थना म्हणजे काय हे माहितीच असणार। परंतु ख्रिस्ती विश्वासामध्ये प्रार्थनेला एक विशेष दर्जा दिलेला आहे। किंबहुना प्रार्थना म्हणजे तो तुमचा श्वास आहे। जसं तुम्ही श्वास घेता तसं तुम्ही जगता। तसेच ख्रिस्ती विश्वासामध्ये किंवा बायबलच्या विश्वासामध्ये प्रार्थना हा खूप महत्त्वाचा घटक आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्याद्वारे आपण देवाशी जुडले जातो आणि आपला विश्वास अधिकाधिक भक्कम होतो। आणि प्रार्थनेच्या द्वारेच आपण देवाशी वैयक्तिक नातं जोडतो। प्रार्थनेमध्ये आपण आपल्या मागण्या देवाला सांगतो आणि देवाकडून त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलंच असतं। कारण आपला देव प्रभू येशू प्रार्थना ऐकणारा देव आहे। तो म्हणतो, मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल। माझ्या प्रियांनो, जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना हा मूळ घटक असणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे। आणि जर आपण कुठेतरी प्रार्थनेमध्ये कमी पडत आहोत तर प्रियांनो, सैतानाला आपल्या जीवनामध्ये कार्य करायला खूपसा वेळ लागणार नाही। कारण प्रार्थनेमुळे आपले जीवन भक्कम होतं, पण प्रार्थना जर कमी झाली तर सैतान आपल्यावर अधिकाधिक हावी होतो। आता उपवास आणि प्रार्थना या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला ख्रिस्ती विश्वासामध्ये किंवा देवामध्ये वाढवायला। उपवास हा खूप जणांची इच्छा असते की आपण येशू ख्रिस्तासाठी उपवास धरावा किंवा आपल्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विश्वास धरावा। परंतु आज आपण शिकणार आहोत की खरंच उपवास करणं गरजेचं आहे का, किंवा कधी करावा आणि तो कसा करावा, पवित्र शास्त्रानुसार उपवास कसा करावा। प्रियांनो, या गोष्टी आपण थोड्या महत्त्वाच्या आहेत म्हणून एक एक भागामधून शिकणार आहोत। ज्याप्रमाणे आपल्याला प्रार्थना गरजेची आहे त्याप्रमाणे आपल्याला उपवास देखील गरजेचा आहे। प्रियांनो, उपवास कधी करावा, तो देवाची इच्छा काय आहे, उपवास म्हणजे नेमकं त्याच्याकडून परमेश्वराला आपल्याला आपल्या जीवनामध्ये देवाला काय गरजेचं आहे किंवा काय होणं महत्त्वाचं आहे, या गोष्टी आज आपण शिकणार आहोत। आपण बायबल उघडूया लूककृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये, किंबहुना आपण 1ल्या वचनापासून सुरुवात करूया। लूककृत शुभवर्तमान 4था अध्याय 1लं वचन आपल्याला सांगतं, येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनपासून परतला आणि त्याला पवित्र आत्म्याने म्हणजे देवाच्या आत्म्याने 40 दिवस रानात नेले। वचन आपल्याला सांगतं की येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनपासून परतला। प्रियांनो, यार्देनच्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला होता। जिथे योहानाने त्याचा बाप्तिस्मा केला, प्रभू येशू ख्रिस्त पाण्यातून बुडून तो वर आला, त्यावेळेला पवित्र आत्मा, देवाचा आत्मा कबुतराच्या रूपाने त्याच्यावर आला आणि आकाशातून वाणी झाली आणि ती वाणी होती, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका। प्रियांनो, ती वाणी खुद्द देव पित्याची होती। ज्या देव पित्याने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, तुम्हाला आणि मला बनवलं, त्या पित्याची ही वाणी होती आणि तो पिता तो येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका।
ही वाणी सगळ्यांनी ऐकली होती आणि अर्थातच त्या ठिकाणी सैतान देखील होता, म्हणजे त्याने देखील ती वाणी ऐकली होती. त्याला देखील माहिती होतं की ज्याचा बाप्तिस्मा झालेला आहे, जो पाण्यातून वर आलेला आहे, तो देवाचा पुत्र आहे, देवाचा एकुलता एक पुत्र आहे. आणि ज्या वेळेला त्याला कळालं की हाच लोकांच्या पापांची क्षमा करणार आहे, त्यांच्या अपराधांची क्षमा करणार आहे आणि देवपित्याची योजना येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण होणार आहे, त्यावेळेला तो वेळोवेळी येशू ख्रिस्तावर हल्ला करायला पाहायला लागला. आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेला देवाच्या आत्म्याने त्याला अरण्यात नेले. वचन आपल्याला सांगतं की परिपूर्ण असा यार्देनपासून तो परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. 40 दिवस त्याने रानात नेलं. प्रियांनो, खूप जणांचा असा गैरसमज आहे की हेच 40 दिवस हे लेंटच्या सीझनमध्ये, म्हणजे येशू ख्रिस्ताचा जो आपण गुड फ्रायडे सण साजरा करतो त्या वेळेमध्ये हे 40 दिवस येतात. असं काहीही नाही प्रियांनो. असं नाही की तुम्ही 40 दिवस उपासच केले पाहिजेत, असंही काही नाही आहे. खूप जणांचा असा गैरसमज आहे की आम्ही 40 दिवस उपास करतो म्हणजे आम्ही फार धार्मिक. प्रियांनो, असं नाही. उपास धरणं हे किती महत्त्वाचं जरी असलं तरी ज्याच्यावरून हे सिद्ध होत नाही की तुम्ही खूप धार्मिक आहात किंवा नाही. कारण तुमचं जीवन हे ख्रिस्ताशी किती जोडलेलं आहे याच गोष्टी ठरवतं. पवित्र शास्त्राची वचनं तुमच्यामध्ये किती कार्यरत आहे यावरून तुमची धार्मिकता सिद्ध होते. आणि ती धार्मिकता कोणी मनुष्य सिद्ध करत नाही, तर स्वतः परमेश्वर सिद्ध करतो. आपण जगतो ते केवळ त्याच्या कृपेवरून जगत आहोत. आपण खूप उपवास करतो म्हणून आपण धार्मिक आहोत असं सिद्ध होत नाही. वचन आपल्याला सांगतो, दुसरं वचन 4 अध्याय लूक शुभवर्तमान याचा 4 अध्याय 2 वचन, तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. या गोष्टीकडे लक्ष द्या प्रियांनो. वचन आपल्याला सांगतं की त्या दिवसात त्याने काही खाल्लेलं नाही. उपवास धरणं आणि उपाशी असणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उपास हा आपण स्वइच्छेने धरला जातो, परंतु उपवाशी असणं किंवा त्याने काही खाल्लं नाही म्हणजे त्यावेळेला त्याला त्या अरण्यामध्ये काहीही खायला प्यायला नव्हतं. 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त उपाशी होता, त्याने काहीच खाल्लं नव्हतं. याचा अर्थ त्याने उपास धरला होता का? हा प्रश्न मी तुमच्यावर सोपवत आहे. तुम्ही देखील विचार करणं फार महत्त्वाचं आहे. पुढचं वचन आपल्याला सांगतं, तिथे त्या सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. म्हणजे 40 दिवस संपल्यावर येशू ख्रिस्ताला भूक लागली. पवित्र शास्त्रामध्ये कुठेही प्रभू येशू ख्रिस्ताने अशी आज्ञा दिली नाही की तुम्ही 40 दिवस उपवास करा. किंबहुना उपवासाचा कुठलाही दिवस नाही, कुठलीही वेळ नाही. तुम्ही कुठल्याही वेळेला कुठल्याही दिवशी उपवास करू शकता. पुढे वचन आपल्याला सांगतं की तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो असे सांग. प्रियांनो, इथे एक प्रश्न आहे. जो सैतान येशू ख्रिस्ताला 40 दिवसानंतर भेटतोय, तो 40 दिवसामध्ये भेटलेला नाहीये. तो 40 दिवस झाल्यावर येशू ख्रिस्तासमोर आलेला आहे आणि एका परीक्षकाच्या रूपाने आलेला आहे. दुसऱ्या शुभवर्तमानामध्ये त्याला परीक्षक असं म्हटलेलं आहे. आणि ज्या वेळेला तो येशू ख्रिस्तासमोर येतो, तो काय म्हणतोय की तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो असं सांग. ज्या वेळेला देवपित्याने वाणी केली होती की हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका, त्यावेळेला सैतान देखील प्रियांनो तिथे उपस्थित होता. पण त्यावेळेला जेव्हा हे 40 दिवस येशू ख्रिस्त उपवासी होता, त्याच्या पोटामध्ये अन्न नव्हतं. ज्या वेळेला आपल्या पोटामध्ये अन्न नसतं त्यावेळेला आपली बुद्धीसुद्धा कमकुवत व्हायला लागते, आपली विचारशक्ती कमकुवत व्हायला लागते. कारण आपलं जेव्हा पोट भरलेलं असेल तेव्हा आपल्याला बळ असतं. पण जेव्हा आपण अशक्त होतो त्यावेळेला सैतान जास्त कार्य करायला पाहतो. विश्वासामध्ये देखील आपण जेव्हा कमकुवत व्हायला लागतो तेव्हा सैतान आपल्याला कार्य करायला एकदम पुढे सरसावलेला असतो. त्यावेळेला जेव्हा येशू देखील अशक्त झाला, तिथे सैतान आला आणि सैतान त्याच्या मनामध्ये शंका कुशंका घोळायला लागला. येशू ख्रिस्ताला माहिती होतं की मी देवाचा एकुलता एक पुत्र आहे आणि हा कोण मला सांगणारा. त्यावेळेला सैतान त्याला म्हणाला की तू देवाचा पुत्र आहेस तर, म्हणजे तो येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणामध्ये डाऊट टाकायला लागला, शंका टाकायला लागला. सैतानाचं हेच मूळ काम आहे प्रियांनो. तो आपल्या अंतःकरणामध्ये शंका कुशंका टाकायला लागतो.
जेव्हा आपण कमकुवत होतो. परंतु पौल आपल्याला वचनामध्ये सांगतो की अशक्तपणात देवाची शक्ती पूर्णत्वास येते. प्रियनो, जेव्हा तुम्ही उपवास करता त्यावेळेला तुम्ही जेव्हा देहाने अशक्त होता त्यावेळेला तुमचं अंतःकरण देवाशी जुडलं जाणं फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण देवाशी जुडले जातो त्यावेळेला आपल्याला एक अंतःकरणामधून आनंद उपभोगायला मिळतो. ही अनुभवाची गोष्ट आहे प्रियानो. कारण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं स्तोत्र संहितामध्ये, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. म्हणजे ही केवळ अनुभवावर जडलेली गोष्ट आहे आणि वैयक्तिकरित्या जडलेली गोष्ट आहे. हा अनुभव तोच व्यक्ती घेऊ शकतो ज्याला देवाने तो अनुभव दिलेला आहे. आणि जर तुमची इच्छा आहे की हा अनुभव घ्यायचा आहे, तुम्हाला देवाच्या अस्तित्वाचा, देवाच्या खऱ्यापणाचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, तर प्रियांनो तुम्ही स्वतः प्रार्थना करा. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की उपवास करणं म्हणजे आपल्या मागण्या पूर्ण होतील यासाठी उपवास करणं ही जरा खूप वेगळी बाब आहे. खूप लोक असं म्हणतात की मी ही गोष्ट मिळवण्यासाठी उपवास करेल, मी घर मिळवण्यासाठी उपवास करेल, मी अमुक मिळवण्यासाठी उपवास करेल. प्रियांनो, ह्या सगळ्या गोष्टी स्वार्थीपणाच्या आहेत. आणि विशेष म्हणजे येशू ख्रिस्ताने आपल्याला एक शिकवण दिलेली आहे की तुमच्यामधला कुणी बाप असा असेल का की ज्याने जर आपल्या बापाला भाकर मागितली तर तो बाप त्याला धोंडा देईल आणि अंड मागितलं असल्यास साप देईल? असा कोणीही बाप नाही प्रियांनो. आणि मग विचार करा, तर तो स्वर्गीय बाप जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट त्याच्याकडे मागता तर तो तुम्हाला उपवास करायला लावेल काय? तो तुमच्या शरीराला त्रास द्यायला लावेल काय? प्रियांनो, येशू ख्रिस्ताने ह्या गोष्टी अगोदरच आपल्यासाठी केलेल्या आहेत. परंतु आपण उपवास कशासाठी करावा ही देखील महत्त्वाची बाब आहे. उपवास का, कधी आणि कशासाठी, कधी आणि का ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत. उपाशी असणे म्हणजे उपवास होत नाही. उपाशी असणे ही मजबुरी असते. उपाशी पोटी असणं म्हणजे ही आपली मजबुरी आहे. खूप वेळेला असं होतं की आपण दिवसभर काम करत राहतो आणि खात नाही. याचा अर्थ आपण उपवास धरलाय का? नाही. उपवास धरणं एक पर्पज असतो, एक कारण असतं, त्या कारणाने आपण उपवास धरतो. परंतु उपाशी राहणं हे आपली मजबुरी असतं. पुढे मुद्दा आपल्याला हा सांगतो की उपवास म्हणजे काय. उपवास या शब्दाची जर आपण फोड केली तर उप आणि हास असा होतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्याग करणं, मराठीमध्ये एखाद्या गोष्टीचा त्याग करणं म्हणजे उपवास आहे. म्हणजे आपण त्या दिवशी अन्नाचा त्याग करतो, तो उपवास आहे. आणि उपवास बऱ्याचदा पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपवास सांगितलेले आहेत. ते आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच शिकणार आहोत की उपवास हा कशा कशा प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये धरलेला आहे. पुढचा मुद्दा जो आपण लूक शुभवर्तमान 4 अध्याय 2 वचनामध्ये शिकलो की जेव्हा आपण कमकुवत होतो तेव्हा सैतान आपल्यामध्ये कार्य करायला लागतो. परंतु जेव्हा आपण देवाशी जोडले जातो तेव्हा पौल जसा म्हणतो की अशक्तपणात देवाची शक्ती पूर्णत्वास येते. जेव्हा आपण उपवास धरतो प्रियांनो त्यावेळेला आपण देवावर अवलंबून राहायला शिकतो. उपवास याच्यासाठी करायचा आहे कारण मला देवाला ओळखायचं आहे, देवावर अवलंबून राहायला शिकायचं आहे, देवाशी कनेक्टेड व्हायचं आहे. आणि पुष्कळ वेळा प्रियांनो आपण आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी देवाकडे उपवास धरतो. देव त्या प्रार्थना ऐकतो. देव आपला इतका प्रेमळ आहे की त्याची इच्छा कधीच नाही की तुम्ही त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी उपवास धरावा. परंतु प्रियांनो, जर तुम्ही बघितलं की एक उदाहरण आहे की जर फ्रिक्वेन्सी आपण बघितलं, रेडिओची फ्रिक्वेन्सी जेव्हा चालते ते एका लाईनमध्ये चालत असताना जर ती लाईन आपल्याला त्या लाईनीशी जोडायचं असेल तर ती रेडिओला ती फ्रिक्वेन्सी सेट करावी लागते. आणि ती सेट करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ घ्यावा लागतो, थोडा अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार त्या रेडिओला आपल्याला फ्रिक्वेन्सी सेट करावी लागते. जर आपण बघितलं की प्रत्येक रेडिओचा एक ॲड्रेस असतो, 93.9 FM हे जे आपण ऐकतो तर ती एक फ्रिक्वेन्सी असते. त्या फ्रिक्वेन्सीला ती रेडिओ सेट करावा लागतो. आणि जेव्हा तो सेट होतो तेव्हा त्या रेडिओच्या सॅटेलाईटला आपल्याला कनेक्शन मिळून त्याद्वारे आपलं कनेक्शन त्यांच्याशी होतं. त्याच प्रकारे जेव्हा आपण उपवास आणि प्रार्थनेमध्ये असतो त्यावेळेला ही फ्रिक्वेन्सी सेट होते आणि देवाशी आपलं कनेक्शन जोडलं जातं. प्रियांनो, उपवास आणि प्रार्थना या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर मी फक्त उपवासच करायला लागलो तर त्या गोष्टीचा काहीही फायदा होत नाही.
ज्या दिवशी आपण उपवास धरतो त्यावेळेला जेवणाचा जो वेळ वाचलेला असतो त्यावेळेला आपण प्रार्थना करून पवित्र शास्त्र हातात घेऊन त्या वचनाचं मनन चिंतन करणं फार महत्त्वाचं आहे. कारण जर मी उपवास धरतो आणि पवित्र शास्त्राचा अभ्यासच करत नाही तर प्रियांनो त्या उपवासाचा काही एक अर्थ नाही. उपवास आणि प्रार्थना या दोन्ही गोष्टी सोबत चालणं गरजेचं आहे. कारण केवळ पोटाला खळगी मारून पोटाला त्रास देऊन आपण आपल्या मागण्या पूर्ण करून घ्याव्या अशी देवाची मुळच इच्छा नाही आहे. प्रियांनो, आपल्याला देवाशी जुडलं जायचं आहे. त्याची इच्छा माझ्यासाठी काय आहे, तुमच्यासाठी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी त्याच्यासाठी जोडायची आहे. देव असं म्हणत नाही की तू उपवास कर म्हणजे तुझ्या मागण्या मान्य होतील, असं नाही आहे. आपलं कनेक्शन देवाशी जोडावं, देवाच्या वातावरणात देवाच्या सहभागितेत आपण राहावं, आपण देवावर अवलंबून राहायला शिकावं, यासाठी उपवास असावा. पुढचा मुद्दा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने उपवास जेव्हा केले किंवा उपवासी तो राहिला त्यावेळेला जेव्हा तो कमकुवत होता त्यावेळेला सैतानाने हल्ला केला. प्रियांनो, ज्या वेळेला आपलं पोट रिकामं होतं त्यावेळेला आपलं अन्नाकडे जास्त लक्ष जातं. परंतु त्या क्षणी जेव्हा आपण प्रार्थना करायला लागतो आणि प्रभूला म्हणतो प्रभू मला ताकद दे, त्यावेळेला आपण देवावर अवलंबून राहायला शिकतो. आणि पवित्र शास्त्र ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर दिलं आपण पाहूया. लूक शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि पुढे येशू ख्रिस्ताने दिलेलं उत्तर आपण पाहूया. ज्या वेळेला सैतान त्याला प्रश्न विचारतो की तू जर देवाचा पुत्र असशील, तू जर देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो असे सांग. 4थ्या वचनात येशू ख्रिस्ताने उत्तर दिले. येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. म्हणजे तो बायबल सैतानापुढे उभं करतो आणि तो म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीनेच नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघलेल्या प्रत्येक वचनाने जगेल असं पवित्र शास्त्र सांगतं, असं येशू ख्रिस्त म्हणतो. म्हणजेच याचा अर्थ त्याने बायबल समोर केलं आणि मग तो सैतान त्याला पुढचा प्रश्न टाकतो. माझ्या प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये उपवास आणि प्रार्थना या महत्त्वाचा घटक असणंच गरजेचं आहे. खूप लोक प्रार्थना करून विचारतात की ब्रदर मला उपवास करायचा आहे, तो उपवास कसा करावा हे आम्हाला सांगा, कधी करावं हे आम्हाला सांगा. प्रियांनो, उपवासाची अशी कुठलीही वेळ किंवा कुठलाही वार नाही आहे, तो तुम्ही कधीही करू शकता. परंतु उपवास कसा करावा हे देखील महत्त्वाचं आहे. आपण पुढे पाहूया की उपवास कसा असावा. वचन आपण काढूया. मत्तैकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 16वं वचन. मत्तैकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 16वं वचन. वचन आपल्याला सांगतं, तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो ते आपले प्रतिफळ भरून पावलेले आहेत. पुष्कळ वेळेला जेव्हा लोक उपवास करतात तेव्हा त्यांचा चेहरा पडलेला असतो, कारण पोटामध्येच काही नसतं आणि लोक म्हणतात की उपाशी आहेस काय, काही खाल्लंस की नाही. प्रियांनो, परंतु येशू ख्रिस्त म्हणतो की त्यावेळेला लोकांचं उत्तर काय असतं, उपवास धरलेला आहे, आज उपवास आहे, आज अमुक अमुक वार आहे आणि अमुक अमुक वाराला मी उपवास करतो. प्रियांनो, हे लोकांना बोलून आपण काय सिद्ध करतो? काही उपयोग नाही या बोलण्याचा. तुमचा उपवास हा नेहमी तुमच्यामध्ये आणि देवामध्येच असायला हवा, तो गुप्त असायला हवा. ठीक आहे, एखाद्या वेळेस जर कोणी तुम्हाला फोर्स करते की बाबा हे खा, तू का काही खात नाहीस, त्यावेळेला नाईलाज असतो, तुम्ही त्यांना सांगू शकता. परंतु त्या गोष्टी गुपित स्वरूपाच्या जितक्या तुम्हाला ठेवता येईल तितक्या ठेवा, कारण ती जी गोष्ट आहे ती तुमच्यामध्ये आणि देवामध्येच आहे, लोकांसाठी गरजेची नाही आहे. खूप वेळेला लोक काय करतात, उपवास धरल्यावर अमुक फळ खातात किंवा साबुदाणा खिचडी किंवा वेगवेगळ्या गोष्टी खातात. हा त्यांच्या विश्वासाचा भाग आहे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये असं आपल्याला सांगितलं जातं की जर तुम्ही काही खाल्लं नसेल तर तुमचा चेहरा म्लान दिसायला नको, निराश दिसायला नको, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नको. तर प्रभू येशू म्हणतो की अशी लोक काय करतात की आपला चेहरा एकदम निराश करतात आणि लोकांना ते दाखवतात की बाबा मी काही खाल्लेलं नाही, मी उपवास धरलेला आहे. आणि हे सांगून आपण लोकांना काय सिद्ध करतो? काय आपण काय धार्मिकपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत काय? तर ही गोष्ट निष्फळ आहे प्रियांनो. कारण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ती लोक आपलं प्रतिफळ भोगून पावलेली आहेत.
भरून पावलेले आहेत. परंतु पुढे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवतो, तू तर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, आपले तोंड धु, वारंवार धु, जेणेकरून आपला चेहरा नेहमी फ्रेश दिसेल आणि इतरांना कळू नये आणि आपण नेहमी देवावर अवलंबून राहायला शिकू. प्रियांनो, हा तेज केवळ देवापासून येतो. आपण आपली धार्मिकता दाखवण्याचा प्रयत्न करू नये. आपण उपवास धरतो म्हणजे फार धार्मिक आहोत अशातला भाग नाही आहे प्रियांनो. आपण देवावर अवलंबून राहायला शिकतो, हा महत्त्वाचा भाग आहे. पुढे अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. प्रियांनो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आपण देवाशी कनेक्टेड व्हावं, देवाशी जोडले जावं. परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपली उपवासासोबत प्रार्थना होणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, आपलं पर्पज हे नसावं की माझी ही मागणी पूर्ण होईल म्हणून मी उपवास धरावा. प्रियांनो, आपल्याला देवाशी जोडलं जायचं आहे. देवाची इच्छा माझ्या जीवनात काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. याच्यासाठी मला उपवास करायचा आहे आणि त्याच्यासाठी जेव्हा मी उपवास करतो तेव्हा मला प्रार्थना देखील करणं खूप गरजेचं आहे. कारण उपवास आणि प्रार्थना ह्या दोन्ही गोष्टी सोबत चालतात. मी केवळ उपवासच धरायला लागलो आणि प्रार्थना करत नाही तर ह्या गोष्टी व्यर्थ आहेत. किंवा मी फक्त प्रार्थनाच करत आहे, उपवास माझ्या जीवनामध्ये कमी आहे, तर प्रियांनो ही गोष्ट बरोबर नाही. पण खूप वेळेला असंही आहे की काही लोकांना डायबिटीज असतो, त्यावेळेला त्या लोकांना वेळेत खाणं फार गरजेचं आहे, कारण त्यांची शुगर लेवल कमी किंवा जास्त होऊ नये. याच्यासाठी प्रियांनो असं नाही की तुम्ही उपवास करून तो त्रास अंगावर घेतला पाहिजे असंही काही नाही आहे प्रियांनो. त्यावेळेला तुमचं जीवन प्रार्थनामय राहणं फार महत्त्वाचं आहे. असं नाही की तुम्ही उपवास केल्यानेच तुमची प्रार्थना ऐकली जाते किंवा अमुक मागणी पूर्ण होते, असं नाही आहे. तुम्ही देवाशी जोडले जाता हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रार्थनेच्या द्वारेच देवाशी जोडले जाता. प्रार्थना हा तुमच्या जीवनाचा मूलभूत घटक आणि महत्त्वाची गोष्ट असू द्या. कारण प्रियांनो, एलेन जी व्हाईट त्यांच्या पुस्तकामध्ये ख्रिस्ताकडे वाटचाल या पुस्तकामध्ये सांगतात की प्रार्थनेशिवाय मनुष्य एक क्षण देखील सुरक्षित राहू शकत नाही. किती महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो. म्हणून तुमचं जीवन प्रार्थनामय होणं महत्त्वाचं आहे. प्रियांनो, पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की उपवास हा नेमका देवाच्या इच्छेने कसा आहे. देवाची काय इच्छा आहे की आपण नेमका उपवास कसा करावा. आणि हा भाग पाहण्यासाठी नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. आणि माझा विश्वास आहे की आजच्या भागामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहात. पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच देवाच्या इच्छेनुसार उपवास काय आहे हे शिकणार आहोत. तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढचा भाग नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना या लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी जातील आणि ते देखील देवामध्ये विश्वासामध्ये वाढतील. प्रियांनो, ह्या गोष्टी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. उपवास आणि प्रार्थना ज्या ह्या गोष्टी सोबत चालतात. आणि माझा विश्वास आहे की आजचा भाग तुम्ही ऐकून आशीर्वादित झालेला आहेत आणि देवपित्याची इच्छा तुमच्यामध्ये पूर्ण होणार आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रियांनो, जर तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे तर तुमच्या व्हिडिओच्या खाली जर तुम्ही पाहताल की तिथे एक व्हॉट्सअपचा नंबर आहे. त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्हाला व्हॉट्सअप रिक्वेस्ट तुम्ही पाठवू शकता, मेसेज करू शकता, जेणेकरून त्या तुमच्या विनंत्या आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. खूप जणांच्या विनंत्या येत आहेत. खूप वेळेला असंही होतं की कामामध्ये असताना तुमचा फोन कॉल उचलला जात नाही. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही जितकं होईल तितकं व्हॉट्सअपच्या द्वारे तुम्ही विनंती पाठवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. आणि प्रियांनो, जर तुम्हाला असं जाणून घ्यायचं की मला येशू ख्रिस्तामध्ये अधिकाधिक वाढायचं आहे तर आम्हाला नक्की संपर्क करा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवू आणि परमेश्वर तुम्हाला विश्वासामध्ये अधिकाधिक वाढवणार आहे. प्रियांनो, ख्रिस्ताकडे वाटचाल हे पुस्तक, ही सिरीज आपण नवीन सुरू केलेली आहे, ज्याचे 13 धडे आपण यूट्यूबवर टाकलेले आहेत. माझी विनंती आहे की तुम्ही हे 13 धडे अभ्यासा, जेणेकरून परमेश्वराची योजना तुमच्या जीवनामध्ये काय आहे हे तुम्हाला समजून येईल. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुमच्या संगती सोबती राहो. आमेन.